काय बोलला तू मला टाकणार. तो गाईज 2 वाजल्यात आणि हे सगळे आंघोळ करतात. सगळ्यांना आता चेक इन केलंय. आमच्या लोणावळा मध्ये चहा अंकल जी हवा डाल रहे टायर में. टायगर पॉइंटला पोहोचलो आहे. सगळ्यांची हवा टाईट डायरेक्ट थेट लोणावळ्याला बघू शकता तुम्ही. हे आम्ही टोटल 10 जण आहेत. गाडीला हार लावताय. साईधाम मंदिर कांदिवली. हाय हॅलो नमस्ते जय महाराष्ट्र. मी आहे अभिषेक आणि मी चाललोय लोणावळ्याला मित्रांसोबत. तर आता मी साईधामला आहे. गाडीची पूजा करतोय आणि एका वर्षानंतर लोणावळ्याला चाललोय. गेल्या वर्षी बाईकने गेलेलो, यावर्षी कारने चाललोय. गेल्या वर्षी दुसऱ्या मित्रांसोबत गेलेलो, यावर्षी नवीन मित्र आहेत त्यांच्यासोबत. नवीन म्हणजे ओळखीचेच आहेत, त्यांच्यासोबत कारने चाललोय. त्याचा हार लावतो मी गाडीला. बघू शकता तुम्ही. हे आम्ही टोटल 10 जण आहेत. गाडीला हार लावताय. साईधाम मंदिर कांदिवली हायवेच्या बाजूला आहे. खूप फेमस मंदिर आहे साईधाम मंदिर. इथे कुठे पण बाहेर जायचं असतं ना तेव्हा इथे हार लावले जातात गाडीला. आता हे गाडीला हार लावत आहेत. हार लावून झाल्यानंतर कम्फर्टेबल गाडीत बसणार 10 जण आणि मग निघणार प्रवासाला लोणावळ्याला. काहीच सतीश दादा नारळ फोडतोय जाताना. मोरया. चला गाईज निघायची तयारी. नारळ फोडला, गाडीला हार पण लावला. इको गाडी आहे आमची, ही आमच्या भावाची. महानगर गॅस इथे गाडी CNG भरायला थांबली आहे. मुंबई नवी मुंबईला. तर ही आमची इको गाडी आहे. त्या इको गाडीमध्ये मोस्ट ऑफ द CNG बसतो, म्हणून आम्ही CNG भरायला थांबलोय. तर आम्ही आता अजून 76 किलोमीटर आहे लोणावळा इथून. तर हे आम्ही हार वगैरे लावून आता इथे थांबलोय. आता इथून डायरेक्ट थेट लोणावळ्याला. 7:45 झाले आहेत काही. 5:30ला निघालेलो. पुन्हा एक्सप्रेस हायवेला आहे. आता 3rd टाइम गाडी थांबवली आहे इको मध्ये हवा भरण्यासाठी. तर आम्ही पाठी बसलेलो तर उतरलोय. हवा भरायला थांबली आहे गाडी. पुन्हा एक्सप्रेस हायवेला आहे आम्ही आता. हा आहे पुन्हा एक्सप्रेस हायवे. नेक्स्ट टाइम आम्ही आलेलो तर मित्राच्या लग्नाला आलेलो, तिथे गाडी थांबवली. अंकल जी हवा डाल रहे टायर में. गाइस 90चा ब्युटिफुल गाणं लागलंय आणि ब्युटिफुल हायवे निसर्गरम्य. मला दाखवतो हायवे फुल माहोल झालाय. खूप भारी वाटतंय. डॅमच्या इथे पोहोचतो. पाठी मला डॅम आहे आणि या मेन रस्त्यावर गाडी थांबवली आहे. बघू शकतो तुम्ही. फॉग आहे. इथून टायगर पॉइंट आहे. बघू शकता इथे सगळीकडे फॉग आहे. 8:30 झाले आहेत. किती झाले? 8:30. लोणावळा मध्ये चहा पितोय. खूप गोड चहा पण चांगलं वाटतंय. खूप थंडी वाजते लोणावळ्यामध्ये. हा शुभम. अजून विलामध्ये चेक इन नाही केलंय. टाईम आहे अजून. तो पवन विश्वकर्मा त्याच्या घरी गेलाय लोणावळ्यामध्ये गाडी घेऊन. आम्ही ते थांबलो आहे. टायगर पॉइंटला पोहोचलो आहे. सगळ्यांची हवा टाईट झाली आहे. बघू शकता सगळीकडे फॉग आहे. हा ते दुकानं वगैरे सगळीकडे आहेत. थोडंसं पुढे आहे टायगर पॉइंट. हा पण टायगर पॉइंटच आहे.
इथे गाडी पार्क केली आहे. थंड हवा येते, मस्त वातावरण आहे. सगळीकडे फॉग काहीच दिसत नाही. हा रस्ता आहे पण रस्त्याला काहीच नाही दिसत आहे. तिकडे पुढे झाड आहे, बघू शकता. इथे काहीच नाही आहे. हे सगळे मित्रपरिवार इथे एन्जॉय करतायत फॉगची, हवेची. हे आमचे सतीश दादा, हा दीपक, हे सर्व 10 जण, मला पकडून 10 जण एन्जॉय करतोय आम्ही फुल. विला बुक केलाय पण आम्ही तिथे अजून चेकिंग नाही केलंय. 9 वाजलेत तर खूप एन्जॉय करतोय. हा लोणावळ्याचा ब्लॉग खूप भारी वाटतोय मला. बघू शकता हे फॉग हा जाणवत नाहीये पण दिसतोय फॉग. इथे आपली गाडी इको पार्क केली, पार्किंग लाईट चालू आहे. सतीशचा आपला इथे. आता टायगर प्रोनोवर आम्ही परत खाली उतरू. गाडीमधून काय दिसत नव्हतं पुढचं. आम्ही आरामात सावकाश गाडी घेऊन आलो. आता डायरेक्ट विल्याला जाऊ. सो गाईज विल्याला पोचलो आहे. हा विल्याचा गेट, हा बघू शकता विला. ह्याच्या बाजूला टर्फ पण आहे. हा विला आहे. आलो तेव्हा पाऊस पडत होता, आता पाऊस गेला आहे. इथे क्रिकेट खेळत आहेत, ऊन पडलं आहे थोडंसं. ह्याच्या बाजूला पण बघू शकता विले आहेत. लोणावळ्याला सगळे विलेज आहेत. तर आम्ही बुक केलेला हा विला, इथे गाडी आम्ही पार्क केली आहे. सगळ्यांना आता चेक इन केलं आहे. आमचा चेक इनचा टाईम 1 होता पण लवकरच केलं आहे. हा छोटासा स्विमिंग पूल आहे. व्हिडिओमध्ये दाखवताना खूप मोठा वाटला पण खूप छोटा आहे. आणि तिकडे बसायची सोय आहे. आजूबाजूला सगळे विले आहेत. इथे डोंगराच्या वरती असं धुकं. आता ऊन पडलं आहे, बघू शकता सूर्य हे बघू शकता. आता विल्यामध्ये मी एन्जॉय करतो. बघा कसा विला आहे. पण वर्षातून एकदा तरी पावसामध्ये कुठेतरी फिरलं पाहिजे असं विल्यामध्ये मित्रांसोबत. खूप भारी मजा येते. बघूया, हा हॉल आहे विलाचा. तिथे टी व्ही वगैरे आहे, ते बेड वगैरे आहेत. हा फर्स्ट फ्लोअर आहे. तिथे किचन आहे. इथे फक्त आपण एक बेडरूम आहे, हे किचन, हे टॉयलेट आहे वाटतं. आता आपण वरती जाऊया. गाईज 2 वाजलेत आणि हे सगळे आंघोळ करतात. सगळी 10 जण आले ते आम्ही मित्रमंडळी सगळे आंघोळ करतायत. हे आमचा विला आणि विलाच्या इथे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतात. तर बोलायच्या गोष्टी गेले तर आंघोळ करतात, सगळे एन्जॉयमेंट करतात ज्यांच्या पद्धतीने. तर सगळे एन्जॉय करतात, मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय. गाईज सकाळ झाली आहे, 9 वाजले आहेत आणि आता आमचा चेकआउटचा टाईम आहे 11चा. आता गाडी धुत आहेत. नितेश आता गाडी धुतोय. आता गाडीनं आपण जाणार आहे, कुठे जाणार आहे? कारले डोंगराला, एकविराईच्या दर्शनाला. सगळ्यांनी प्लॅन केला. आता एकविराईच्या दर्शनाला, तिकडून मग घरी मुंबईला. तर आता सगळे बसले तिथे, बाकीचे जण झोपले आहेत. विला एक्सप्लोर केलं आहे मी काल विला. परत एकदा आम्ही करतो जाताना एक्सप्लोर. टर्फ, हां टर्फ तर तुम्हाला मी पहिल्याच टेकमध्ये दाखवलेला तुम्हाला. टर्फमध्ये जास्त खेळले नाही पोरं, पण खेळले. हा छोटासा स्विमिंग पूल होता, ह्याच्यामध्ये आम्ही आलो तेव्हाच आंघोळ केलेली. आता निघू थोड्या वेळात. हां जाताना तुला टाकणार काय टाकणार आहे? हां चालेल, मी बोला तिकडे घेणार आहे. काय बोललास तू? मला टाकणार त्याच्यामध्ये. तू रात्री झोपला का लवकर? काहीच एकविराईच्या मंदिराच्या इथे आलो आहे. आता पायऱ्या चढत आम्हाला जायचं आहे वरती. पाऊस पण येतोय. मी फर्स्ट टाइम आलो आहे एकविराईच्या दर्शनाला. तिथून वरती चढत जायचं आहे. बघू शकता रिक्षा पण जातात, पण रिक्षा 100 रुपये घेतात. मला 100 रुपये परवडणार नाही. आम्ही चालत चाललोय. मी पहिल्यांदाच चाललोय एकविराईच्या दर्शनाला.
वरती जायचंय. सर्वांनी पाया पडून आलोय आतमध्ये. आता आम्ही उसके बाद आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी फुटेज नाही काढू शकलो. पहिल्यांदा आलोय. खूप छान मंदिर आहे. खोपोलीच्या खंडाळा घाट उतरून आम्ही हा बघा इथून खंडाळा घाट उतरून आम्ही आता खोपोलीला आलोय. इथे थांबलोय. इथे चहा आणि एक बिस्किट झाला. भूक खूप लागली. रात्रीपासून जेवलोच नाही ना काय. थांबलोय आता जाऊ घरी. मजा आली. काल आलेलो. मजा आली खूप. भारी भारी वाटलं. मी आता परत परत येत आहे बाईकने. एक दिवशी तर मी बाईकने येणार आहे. एकटाच. फक्त एकटाच बाईकने. खंडाळा घाट. खंडाळा घाट आपण घेऊ शकतो समाधान. एकदा येणार खंडाळा घाटात. सिंगल बाईक आयडी. हा तो गाईज परतीचा प्रवास चालू आहे आमचा. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. हे ब्युटिफुल ठिकाण आहे ते खंडाळा घाट. त्याच्यावरती लोणावळा पुन्हा एक्सप्रेस हायवे आहे वरती. तुम्हाला जाऊ शकता. पावसाळ्यामध्ये खूप मजा येते अशा ठिकाणी फिरायला. तर त्याच ठिकाणी आम्ही फिरायला गेलेलो विल्याला. तिथून गेलो एकविरा आईच्या दर्शनाला. आता आम्ही डेट चाललोय आमच्या घरी मुंबईला कांदिवलीला. सो गाईज असा होता हा लोणावळ्याचा ब्लॉग. यामध्ये आपण विल्याला गेलेलो 29 तारीखला आणि 30 तारीखला रिटर्न आलो. तर ह्यावेळी आम्ही एकविरा आईला पण गेलेलो. फर्स्ट टाइम गेलेलो मी एकविरीला. ह्याच्या आधी पण मी 2 वर्ष झाले लोणावळ्याला जातोय पावसामध्ये जून जुलैमध्ये मित्रांसोबत. तर खूप मजा आली मला या ट्रिपमध्ये 2 दिवस. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. नवीन व्हिडिओ आहे. मी नवीन ट्राय करतोय. सो प्लीज सपोर्ट मी.